धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली आणि ग्रामस्थ वडवली यांचं सदाबहार आयोजन म्हणजे धडाकेबाज चषक 2021. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 75,075 रुपयाचे शहरी गटासाठी आहे. धडाकेबाज स्पोर्ट्सने हे बक्षीस जाहीर केलेले आहे. तर ट्रॉफी पांडुरंग दत्तात्रय गडगे आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी शंकर कमळू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ, तसेच कैलासवासी गजानन दाजी लिहे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय शंकर शिंगोळे आणि टिळक गजानन लिहे यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. ग्रामीण गटामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं 25,025 रुपये, तिसऱ्या क्रमांकाचं 15,015, चौथा क्रमांक 15,015, पाचवा क्रमांक 11,011, 6,000, सहावा क्रमांक 11,011 असे 6 पारितोषिक धडाकेबाज स्पोर्ट्सनंच दिलेली आहेत. तर ट्रॉफीज पहिल्या क्रमांकासाठी धडाकेबाज चषक कैलासवासी मंगलशेठ नथू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ राजेंद्रजी मंगल शिंगोळे यांच्याकडून. तर पहा जाऊ मैदानामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू ओहो हो इथे सोडला झेल. प्री डिटरमाइंड शॉट 360 डिग्री मध्ये चेंडू फिरवणारा हा अवली आहे सचिन चोरगे. काय जबरदस्त कला या खेळाडूकडे आहे. चेंडूच्या गतीचा वापर करतो, चेंडूला उडवतो. या अगोदर देखील त्याने त्याची फलंदाजी आपण अशा प्रकारे बघितली होती. सुंदर फटकेबाजी करतो आणि अशी फटकेबाजी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सराव मात्र महत्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एखादा माणूस असा सहज तयार होत नाही. गुंडाप्पा विश्वनाथ स्क्वेअर कटचा बादशाह होता. त्याचे वडील बागेमध्ये घेऊन जायचे आणि त्याला पॉइंट आणि गलीच्या समोर तिथे 2 विटा ठेवल्या जायच्या. विटांमधून चेंडू मारायला लावला जायचा. पाहता पाहता तो जगत विख्यात स्क्वेअर कटचा बादशाह झाला. हे शक्य त्यावेळेस. एबी डिव्हिलियर्स का बरं असे फटके खेळतो लेग साइडला किंवा स्लॉपिंग स्वीप असेल किंवा 360 डिग्री असेल किंवा स्कूप असेल, असे फटके तो का खेळतो? कारण तो जिथे राहत होता त्याच्या मैदानाच्या समोरच्या बाजूला बिल्डिंग्स होत्या आणि तिकडे जर ऑफ साइडला चेंडू मारले तर त्या बिल्डिंगच्या काचा फुटायच्या. ओहो हो परत एकदा व्हॉट अ शॉट. पुन्हा 4 धावा. चेंडूच्या गतीचा फुल वापर केला आणि फाईन लेगला खूप सुंदर चौकार घेतला. उपस्थित राहिलेला आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या पुढची मॅच त्यांना खेळायची. या संघातल्या या सामन्यातल्या विजेत्या संघाबरोबर पहिला आपण पाहिला होता स्कूपचा फटका, दुसरा ग्लान्स आपण पाहिला. इथे 4 धावांसाठी धावफलकावरती आहेत 5 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना शिरगाव विरुद्ध सरळगाव अशी सरळ लढत मैदानामध्ये तुम्ही बघाल. बरोबर सुंदर फटका. इथे धावबाची संधी आहे परंतु यष्ट्या थेट उडवता आल्या नाहीत. 1 धाव सचिन चोरगे पूर्ण करेल. धावफलकावरती 6 धावा. सराव कसा केला जातो तुम्हाला सय्यद किरमानीचं एक उदाहरण सांगतो. त्यांची ज्यावेळेस तो छोटे होते त्यावेळेस जलमहल नावाची त्यांची बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंग मध्ये मुंबईमध्ये खर तर त्यांनी क्रिकेटची टीम तयार केली. मग कोणाकडून 1 पैसे 5 पैसे असे गोळा करून त्यांनी साहित्य आणलं. खेळायला गेले समोरच्या टीम बरोबर मॅच. पण त्यांच्या लक्षात आलं की कोणाकडे ग्लोव्हजच नाहीयेत. मग विकेट किपर राहायचं कुणी जर ग्लोव्हजच नाहीत तर. आणि मग कुणीच विकेट किपर राहायला तयार नाही. सय्यद किरमानीने हातात विटा घेतल्या आणि मग विटा घेऊन चेंडू अडवले. पुढे सय्यद किरमानी भारताचे महान यष्टिरक्षक बनले. विशेष म्हणजे सर्वात वेगवान स्टंपिंग करण्यासाठी त्यांचा विक्रम होता. तो काही दिवसांपूर्वीच 39 स्टंपिंग मात्र 16 मॅचेस मध्ये करण्याचं काम सय्यद किरमानीने केलेलं आहे. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव बरोबरची 166 धावांची भागीदारी कोणी विसरणार नाही. पण हा खेळाडू घडतात कसे त्या पाठीमागे सुद्धा काही कारण असतात. त्याच्याशिवाय कोणी खेळाडू घडत नाही. इथे पाहायचं मी बघितलं ना दबा धरून बसलेला वाघ आणि इथे गोलंदाजाने चेंडू टाकलेला नाहीये. सचिन चोरगे आणि गोलंदाज क्षितिज कंठे या दोघांमध्ये एक कमालीचं युद्ध मैदानामध्ये तुम्ही बघू शकता. त्याने अगोदरच स्टान्स बनवला होता. त्याला फटका खेळायचा होता. आता तो फटका स्कूप खेळेल की रिव्हर्स स्कूप खेळेल हे माहित नव्हतं. स्कूप निश्चित खेळायचा होता त्याला पण रिव्हर्स खेळेल की सरळ खेळेल हे माहित नव्हतं आणि त्यामुळेच गोलंदाजाने काय केलं क्षितिजने चेंडू टाकलेला नाहीये.
आता असंच चालू राहिलं तर प्रेक्षक घरी जातील. पण असं होणार नाही. दोन्ही फलंदाज डावखुऱ्या हाताचा सचिन चोरघे इथे पुन्हा एकदा त्यानं घेतलेला आहे स्टान्स, प्री डिटरमाइन शॉट. यष्ट्या त्याने बघितल्यात कुठे आहेत त्या, आणि यस, हा ड्रॉप द बॉल. निर्धाव चेंडू असेल आणि याच बरोबर आपण बघू शकतो धावा धाव फलकावरती आहेत त्या 6 धावा. स्टान्स तुम्ही चेंज केला. पहिली गोष्ट स्टान्स, याला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. कोणाला माहित नसेल स्टान्स, परंतु फलंदाजाचा लेफ्ट हँडने स्टान्स घेतल्यानंतर त्याला गार्ड देतात पंच की तुला मिडल स्टंप घ्यायचा की लेग स्टंप खेळायचा. तो जर स्टान्स स्विच करत असेल म्हणजे लेफ्ट हँडेड बॅट्समन राईट हँडने खेळत असेल किंवा अशा प्रकारे तो स्टान्स बदलत असेल तर त्याचा गार्ड पंच काय करतात, फ्रीज करतात. म्हणजे तो गार्ड तिथे कन्सिडर करत नाही आणि मग त्याने चेंडू कुठेही टाकला तरी तो वाईड देणार नाही पंच. आता मात्र वाईड आहे कारण यावेळेस त्याने स्टान्स बदललेला नव्हता. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे आणि अंपायर त्या गोष्टीकडे सुद्धा अत्यंत बारकाईने बघतायत. धावफलकावरती तुम्ही बघाल धावा 7 षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना सचिन चोरघे. खरं तर सरळ बॅटने चांगले फटके येत असताना बॅट वाकडी का करायची. आपण म्हणतो ना घी जर सरळ हाताने येत असेल, सरळ बोटाने तूप येत असेल तुमच्या बोटाला तर वाकड करायची काय गरज आहे. ओ हो हो हो, वाह, कमालीचा फटका आहे. 360 डिग्री मध्ये 4 धावा इथे मिळतील सचिन चोरघेला. असतात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न इथे फसलेला आहे. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांताने ही धाव जोखीम पत्करत घेतली. 1 धाव, धाव फलक पुढे पोहोचेल. स्कोर ऑन बोर्ड. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना संपलेलं असताना 12 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. 12 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. षटक पहिलं मैदानामध्ये इथे संपलेलं आहे. 4 षटकांची मॅच आहे. सचिन चोरघे आणि त्याच्याबरोबर वैभव हे दोघेही फलंदाज मैदानामध्ये. दोघांनी एक चौकार इथे खेळलेला आहे. सचिन चोरघेने 2 पॉइंट मारले. 1 चौकार सचिन चोरघेचा, 1 चौकार वैभवचा आणि धाव फलकावरती आपण बघू शकतो 12 पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजीसाठी यावेळेस चेतन. आपण बघू चेतन लाटे. सरळगाव विरुद्ध शिरगाव. सरळगाव संघाचा गोलंदाज चेतन लाटे आणि फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वरती सचिन चोरघे. पहिल्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून सचिन चोरघेची आपण निवड केली होती, परंतु सचिन चोरघेने त्याची दुसरी मॅन ऑफ द मॅच ही शेवटचा षटकार ज्या खेळाडूने खेळला, बबलू अर्थात रघुनाथ, याला त्याने ती मॅन ऑफ द मॅच प्रदान केली. यासाठी देखील औदार्य हा अत्यंत महत्वाचा गुण आहे. दानवीर म्हणून आम्ही महारथी कर्णांना ओळखतो. कर्णानंतर दुसरा दानवीर या पृथ्वी तलावरती झाला नाही असे म्हटलं जातं, परंतु सचिन चोरघेने दिलेलं दान आहे ना ते सुद्धा मला त्या तोडीचं, त्या निश्चित योग्यतेचं आहे. निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये, असं बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. हाताचं काम काय तर देत राहणं. आणि वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. धावफलक पुढे पोहोचेल तो 13. शिरगाव सलामीची जोडी मैदानामध्ये 13 धावा. मग धावफलकावरती 15 धावा. हाताचं काम आहे की नेहमी देत राहणं. हात घेण्यासाठी नाही तर हात देण्यासाठी आहेत.
वाह, एक मोठा फटका सचिन चोरगेच्या बॅट मधून. चेंडू आकाशामध्ये मिड विकेट सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. माहिती नाही काय बॅटनं धावा घेतो तो खरं तर, परंतु बक्षीस मिळाल्यानंतर ते देतो सुद्धा. धावफलकावरती आहे धावा 21. पुन्हा एकदा वाईड चेंडू एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती 22 धावा. म्हणजे घेतलंही पाहिजे आणि घेणाऱ्या हातांनी दिलं सुद्धा पाहिजे. विवा शिरवाडकरांची कविता तुम्ही वाचली असेल. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. फुलटॉस चेंडू. निसर्गाकडून आपल्याला काय काय मिळते ते खूप सुंदर शब्दामध्ये कवीने तिथे मांडलेलं आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. मग निसर्गाने दिलेलं असतं, आपण ते आपल्या हातांनी घ्यायचं असतं, परंतु घेता घेता या हातांनी देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे आपण सुद्धा त्यांचे दानी हात घ्यावे आणि आपण सुद्धा दुसऱ्यांना दान करावं, असा खूप मोठा विचार त्या कवितेत मांडलेला आहे. आणि मला वाटतं सचिन चोरगेने तो विचार अंमलात आणलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, खूप उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतो, खूप लांब राहिला तो तिथे. एक धाव एवढा मिळाली. तिसरा क्षेत्ररक्षक कव्हर करेल चेंडू, तोपर्यंत सचिन चोरगेने 2 धावा वसूल केल्या होत्या. धावफलक पुढे 26 धावा. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट्स. एकही फलंदाज बाद नाही. सलामीच्या जोडीसाठी 26 धावांची भागीदारी. दुसरं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे. तर सचिन चोरगे 8 चेंडू मध्ये 18 धावांची खेळी त्याने उभे केलेले. अतिशय आक्रमक. महाराष्ट्र पोलीस दलातले अधिकारी असेच आक्रमक असावे लागतात. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांना ही आक्रमकता खरं तर गरजेची असते. यावेळेस खूप चांगला प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफला, तिथून फेक येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि वाह, दिवसा ढवळ्या धावांची चोरी एक पोलीस अधिकारी करतोय. म्हणजे पोलीस अधिकारी सुद्धा, आता तो अधिकारी नाही इथे, अजिबात नाही. मैदानामध्ये तो खेळाडू आहे आणि तो धावा चोरणारच आहे. या चोरीसाठी त्याला कोणतीच शिक्षा नाही, उलट त्याचं कौतुक होईल. वाह वाह, परफेक्ट शॉट असेल, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल टिपला. साईनाथनं झेल टिपला. फलंदाज बाद, सचिन चोरगे बाद. धक्का पहिला. पहिला धक्का सचिन चोरगे बाद होतोय. सचिन चोरगेची एक फलंदाजीची खासियत आहे, तुम्हाला माहिती आहे ना, बुलबुल असा एक पक्षी, छोटा पक्षी असतो, तो खूप कमीच वेळ जगतो परंतु खूप उंच जगतो, असं रॉयल लाईफ जगतो. तसा सचिन चोरगे आहे. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये आम्ही बघितलं, दुसऱ्या मॅच मध्ये बघितलं, तिसऱ्या मॅच मध्ये बघितलं, तीनही मॅच मध्ये अत्यंत आक्रमकपणे खेळला आणि शानदारपणे खेळला. प्रत्येक वेळेस त्याने टार्गेट सेट करून दिलं आणि संघाला खूप चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्यांदा एक कन्सिस्टन्सी, सातत्य त्याने दाखवलं आज दिवसभरामध्ये. आणि तिथेच शिरगाव संघाने खरं तर चांगल्या मॅचेस त्यामुळे लढलेल्या आहेत. मातब्बरांना त्याने मात दिली सचिन चोरगे अशा झंझावाती फलंदाजीनं. धावफलकावरती आहेत ते 28 धावा धावफलक दाखवतोय. तर षटक 2 या ठिकाणी संपलेले आहेत. 28 धाव. वैभव 5 धावसंख्येवरती, सतीश 6 शून्यावरती मैदानामध्ये आहे. तर उमेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक आपण पाहिलं होतं क्षितिज कंठेचं, त्या षटकामध्ये 12 धावा. तर दुसरं षटक आपण पाहिलं होतं चेतनचं, या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. मात्र जाता जाता चेतनला सचिन चोरगेचा एक विकेट मिळालेला आहे. सचिन चोरगेला बाद करण्यामध्ये जाता जाता तो यशस्वी ठरलेला आहे. पाहिजे आता सतीश सुद्धा हा मोठा फलंदाज आहे. MPL मुरबाड प्रीमियर लीग मध्ये
विक्ट्री विराज या संघामध्ये त्यांना आपण पाहतो आणि या मॅच मध्ये तो आता शिरगाव संघाचं प्रतिनिधित्व करत असताना गोलंदाजी मार्क वरती उमेश पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न बाहेर चिकट चेंडूने घेतली बॅकफुट पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतोय तो गलीच्या ठिकाणी तिथे अडवला चेंडू एक धाव या ठिकाणी मिळते धाव फलक पुढे पोहोचेल तो 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरगाव तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना धाव फलकावरती 29 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला आज कव्हर कराव्या लागतात कारण आज तब्बल 9 मॅचेस आपल्याला खेळवायच्या होत्या मुरबाड विभागातील सगळे संघ या स्पर्धेमध्ये 3 दिवस पार्टिसिपेट करत होते आणि त्या 3 संघांमधून एक संघ हा फायनल मध्ये खेळणार आहे त्यामुळे सेमीफायनल देखील तुम्हाला आजच बघायला मिळेल या स्पर्धेचे सेमीफायनल तुम्हाला आजच बघायला मिळेल उपांत्यपूर्व फेरीचा सामना आता सुरू आहे याच्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा सामना वाईट चेंडूचा इशारा एक धाव फलकावरती पुढे 30 धावा उपांत्यपूर्व फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना यानंतरचा आणि त्यानंतर लगेच सेमीफायनलचाही सामना आणि विशेष म्हणजे शिरगाव संघ जर जिंकत असेल ना तर त्यांना लागोपाठ 4 सामने खेळायला लागणार आहेत हे तितकंच खरं आहे परंतु शिरगावचा संघ देखील त्यासाठी तयार आहे यावेळेस रिव्हर्स हा फटका होता पण तो कुठे खेळला तुम्ही बघा हाफ फॉली बनवला त्याने चेंडूला ऍज लेफ्ट हँडेड तो फटका खेळला अखेर 2 धावा जीवदान देखील मिळते सतीशला तिथे 2 धावांबरोबर धाव फलक पुढे पोहोचेल 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरगाव सतीश कडून अजून मोठा फटका जरी आलेला नसला आणि पहिला एक चौकार खेळल्यानंतर वैभवनं सुद्धा बराच दीर्घकाळ मोठा फटका खेळला नाही तर दुसऱ्या षटकामध्ये आम्ही सचिन चोरगेला बघितलं जबरदस्त फलंदाजी करी तर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट प्रयत्न फसलेला निर्धाव चेंडू धाव फलकावरती धावा असतील त्या 32 षटक तिसरं चालू आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजाने धावा रोखलेल्या आहेत मोठा फटका तर त्याने खेळू दिलाच नाही पण तुम्ही बघितलं असेल की सिंगल डबल 3 धावा 4 धावा आतापर्यंत त्याने फक्त मोजलेल्या 3 चेंडू मध्ये म्हणजे किफायतशीर गोलंदाजी आहे इकॉनॉमिकली बेस्ट आपण म्हणतो की ज्या गोलंदाजीमध्ये कमी धावा मिळतात लोअर फुल टॉस लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तयार होईल तिथे आणि अडवते फेक तर सुरेख आहे मात्र गोलंदाजाचं कलेक्शन खराब आहे थ्रो देणं ही सुद्धा एक कला आहे थ्रो कुठे दिला पाहिजे स्टम्प्स असतात ना स्टम्प्सच्या फार तर 2 इंच 3 इंच बाजूला थ्रो पाहिजे इतका जवळ ज्यावेळेस थ्रो जाईल ना त्याच वेळेस तुम्हाला फलंदाजाला बाद करण्याच्या संधी मिळतात महेंद्रसिंह धोनीने तर अफलातून कलात्मकता आणली होती यष्टिरक्षणामध्ये जो थ्रो ज्या बाजूने येईल फक्त त्या थ्रोला दिशा द्यायची आणि स्टंप वरती चेंडू आणायचा तुम्ही बघताय की हे सोपं नाहीये तुम्ही तो प्रयत्न करून बघा चेंडू आणताना चेंडू जाईल का स्टंप वरती आपला पण तेवढा सराव धोनीने केला असणार आहे आणि मगाशी आम्ही सरावाची चर्चा करत होतो की सराव किती महत्वाचा आहे एका वक्त्यांकडून मी असं ऐकलं होतं की 10,000 तास तुम्ही सराव करा तुम्ही निश्चित महान बनणार आहात सचिन तेंडुलकरने 10,000 तास सराव केला म्हणून तो सचिन तेंडुलकर बनला लता मंगेशकरने 10,000 तास रियाज केला म्हणून ती गान सम्राज्ञी बनली यावेळेस आपण पाहतो खूप सुंदर फटका होता स्क्वेअर ड्राइव्ह म्हणू शकतो आपण या चेंडूला डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर 4 धावा या 4 धावांबरोबर धाव फलकावरती पुन्हा एकदा 38 धावा या षटकामध्ये 10 धावा मिळत आहेत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10,000 तास अभ्यास केला असेल म्हणून ते राज्य घटनेचे शिल्पकार बनले आज संविधान दिन आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद या संविधान सभेच्या अध्यक्षांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं 26 जानेवारी 1950 रोजी ते संविधान अंमलात आलं आणि आशिया खंडातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून
भारतीय राज्यघटना उदयास आली. या राज्यघटनेमध्ये आपण पाहिले स्तंभ आहेत, त्या राज्यघटनेमध्ये अनुसूची आहेत, तब्बल 12 परिशिष्ट आहेत, काही कलम आहेत आणि त्यावरून भारतीय नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांची देखील त्या ठिकाणी जाणीव करून देण्यात आलेली आहे. हे संविधान. गोलंदाजी मार्कवरती विशाल, आज संविधान दिन आहे आणि याचबरोबर आपण पाहतो हो काय घडेल इथे. आता फलंदाज निश्चित बाल बचावलेला आहे तिथे. सतीश करतर डेंजर एंड खेळता एसटी उडाली देखील, परंतु गोलंदाजाची थोडीशी तारंबळ तिथे उडाली आणि त्याचा फायदा घेत सतीशने धाव पूर्ण केली आणि अजून एक धाव त्याला मिळाली. 2 धावा इथे मिळत आहेत. धाव फलक आपण बघू शकतो 40 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 40 धावा धाव फलकावरती. विशाल गोलंदाजी मार्कवरती, सतीश वैभव स्ट्राईक एंडला, सतीश नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो. यावेळेस गॅप मोठा आहे आणि कोणताही फलंदाज क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. या चौकारा बरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. 44 रन लॉस ऑफ 1 विकेट. शिरगाव पुढे सरसावत खेळलेला हा फटका उंच आकाशामध्ये, मात्र मिड विकेट तिथे खाली पोहोचतोय, टिपतोय झेल. होईल फलंदाज बाद. धक्का दुसरा. वैभव इथे बाद. पाच चेंडू खेळला, 12 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि वैभव बाद झाल्यानंतर धाव फलकावरती 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील काही चेंडू अर्थात शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि धाव फलकावरती 44 धावा. अजूनही पुढे जाऊ शकतो तर मगाची या अगोदरच्या सामन्यामधला मॅच विनर 2 बॉल 6 ची गरज असताना षटका ठोकणारा बबलू अर्थात रघुनाथ आणि सतीश त्याच्या बरोबर आहे. 5 चेंडू मध्ये 8 धावा सतीशच्या बॅट मधून आतापर्यंत आलेल्या आहेत. विशाल शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती एका खराब चेंडूवरती वैभवनं खूप चांगला चौकार खेळला होता, परंतु त्यानंतर वैभव उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि मैदानामध्ये बबलू दाखल होतोय. यावेळेस आपण पाहतो त्याने थांबला होता चेंडू, व्यवस्थित रीड केला, स्क्वेअर लेगला खूप सुंदर, लॉंग लेगला हा खूप चांगला फटका खेळला. 6 धावांसाठी षटकार. धावांबरोबर 50 धावा. अर्धशतक शिरगाव संघाचं धाव फलकावर. निश्चित चांगला स्कोर या ठिकाणी तयार होतोय. अजूनही काही चेंडू या ठिकाणी शिल्लक राहतील. 51 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरगाव. तिसरा सामना दोन्ही संघ मैदानामध्ये खेळतात. यातला विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये शिंदेपाडा संघाविरुद्ध 2 हात करेल आणि त्या सामन्यातला विजेता संघ हा सोनारपाडा संघाविरुद्ध 2 हात करणार आहे. या स्पर्धेची ती उपांत्य लढत असेल आणि आज क्वार्टर फायनल सेमी फायनल या सगळ्या लढती आपल्याला बघायच्या. स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळतील. धाव फलक पुढे पोहोचेल तो 53 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिरगाव संघाने बनवल्या. 24 चेंडू मध्ये 54 धावांची गरज जिंकण्यासाठी.
सर सरळगाव आणि त्यांच्या विरुद्ध लढाई तुम्हाला पाहायला मिळतीये टीम शिरगावच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये पराभव अगदी समोर आला, त्या पराभवावरती मात करून 2 चेंडू 6 रनची गरज असताना षटकार ठोकला आणि आता ही टीम लढायला आणि लढायला तयार झाली आहे शिरगाव. आणि आता सरळगाव संघासमोर देखील त्यांनी तेच केलंय. टीमला धोका, गोलंदाजांना धोका, अगदी हेच मंत्र या संघाने इथे वापरलं. आणि तब्बल जर आपण पाहिलं तर एक मोठं टार्गेट सेट झालंय. 53 रन बनवल्या गेले, 54 पार करायच्यात. प्रति षटकामागे 14 पूर्णांकाच्या सरासरीनं नक्कीच जर आपण पाहिलं तर जवळपास धावा करायच्यात. 13.50 या रिक्वायर रन रेटनं या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच सुरुवातीला रन्स यायलाच हव्यात, जेणेकरून शेवटला डेट ओव्हर मध्ये टार्गेट काहीसं छोटं वाटू लागेल. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी फार मोठ्या व्यक्तिमत्वांचं ती चर्चा देखील मी करू. सरळगाव टीम आता सलामीची जोडी मैदानावरती उतरतीये. सलग तिसऱ्या सामन्यामध्ये कोणताही फेरबदल नाहीये, तीच ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये अंपायरिंग मध्ये कोणते चेंजेस नाहीयेत. आज येलो अँड ब्लॅक मुन्ना पठाण आणि जे पवार सरांना आपण पाहतोय. काल आपण अजिंक्यला, स्वप्नीलला देखील पाहिलं. दुपारच्या सत्रामध्ये पंचांची भूमिका पार करताना आज योगेश दत्ताला आपण पाहिलं. लंच ब्रेक मध्ये 24 चेंडू 54 धावा, 13.50 या सरासरीने धावा बनवायच्यात. 54चं टार्गेट एक मोठं सेट झालंय. पाहायचं या मोठ्या मॅच मध्ये नक्कीच जो मोठा खेळाडू आहे सरळगाव संघाचा, त्याच्या बॅट्समन रन्स इथे येतील का, हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्या बॅटमन रन्स आला तर 54 धावा देखील अगदी सहज चेस केला जाऊ शकतील. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 29 रन चेस करताना तब्बल 6 गडी बाद झाले होते सरळगाव टीमचे. आणि त्यामुळे जर पाहिलं तर आता या 54 धावा या देखील फारशा मोठ्या आहेत. मात्र गोलंदाजांना अपयश जावी तो फलंदाजांवरती दबाव वाढतो आणि त्या फलंदाजीवरती दबाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सेट झालाय. आयुष्याच्या सागरात भरती ओटी इथेच राहील, स्वतःवरती विश्वास ठेवून तटस्थ उभं राहावं, प्रत्येक संकट पार होईल. क्षितिज कंठे पहिलाच बॉल, निर्धाव जातोय. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली की शेवट गोड होतो. शुभस्त शीघ्रम. आणि अगदी या मॅच ची सुरुवात फार सुंदर झाली आहे, ती म्हणजेच टीम शिरगावच्या डावासाठी. पहिला बॉल डॉट आला, तो देखील क्षितिज कंठेच्या विरुद्ध. क्षितिज कंठे तयार, स्ट्रायकर एंडला आणि हा फटका क्षितिज कंठेचा अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये, कवसला सीमा पार. अपयशाचं पाणी ज्या व्यक्तीच्या नाका तोंडात जातं तोच व्यक्ती यशाच्या समुद्रावर राज्य करतो. आणि मी जन्माला चाललोय जिंकण्यासाठी, बॉर्न विथ विन क्वालिटीज, क्षितिज कंठे सांगत असताना पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. रोकावं लागेल सुरू होण्याआधीच टीम शिरगावला, अन्यथा या वादळाचा तडाखा फार मोठा बसू शकतोय. व्हेरी डेंजरस, अगदी घातक फलंदाज आहे. आणि याच अशा अपेक्षा नक्कीच असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा खेळाडू तयार आहे. थांबले, पहिला चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय, बॅकफुटला रूम क्रिएट केला, कवचला फिल्डर नाहीये, इनफिल्डच्या वरनं पॉवर प्ले सुरू आणि क्षितिज कंठेची आक्रमकता देखील सुरू आहे. बॅक टू बॅक आले 2 चौकार. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला, नंतरचे लगातारचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. समुद्रात किती लाटात हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे फार महत्वाचं आहे. आणि या 24 चेंडूंमधून ज्या लाटा येतील ना क्षितिजच्या बॅट मधनं, त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर किती जातील ते देखील महत्वाचं आहे. लाईन पाहावी लागेल. 2 चौकारांचा दबाव बनलाय आणि अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे टीमच्या टोटल मध्ये. धावफलक 1 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 54 एक मोठं टार्गेट चेस करायचं.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज रुपेश ऑन साइडला स्वाक्षिप करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये, चेंडू जातो निर्धाव, गुजर जाएगा ये दौर भी, जरा सा इत्मीनान तो रख, जब खुशियां नहीं ठहरी तो गम की भी क्या औकात है. अगदी हे चित्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, गोलंदाज तयार झाला ओव्हर द विकेट. क्षितिज कंठेसाठी हा तिसरा बॉल असं वाटलं होतं निर्धाव येईल, कॉल केला सनीने, एक सिंगल बनवू शकतीये, एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये धावा झाले, स्कोर कार्ड वरती 10. कमी वयात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं म्हटल्यावर समर्थन तर फार कमी मिळतं. विरोधक तर तुमचे मोठे शिरगावचे आणि या सगळ्यातून आता जायचंय सरळगाव टीमला, कारण शिरगाव संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. फार डेंजरस क्रिकेट त्यांनी आज खेळलाय आणि अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील सरासरी 13.50 हवी आहे. 5 बॉल मध्ये 10 आले. षटकातील हा शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार आणि बॅटची लागली एका कडा, अपील झालंय, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का आणि फलंदाज स्वतः मैदान सोडून निघाले. अंपायर मुन्ना पठाण सरांचा फिंगर अप झालाय, धक्का लागला पहिला, तो म्हणजे सरळगाव क्रिकेट संघाला. फलंदाज बाद झाला सनी आणि विकेट मिळतीये ती म्हणजेच गोलंदाज रुपेशला. डीजे नाना नऊ. एका ओव्हरचा खेळ संपन्न, रन झाला 10 आणि 1 विकेट. फार चांगली बॉलिंग केली रुपेशनं. समीकरण उरल्या 18 बॉल 44. संजय घोडे यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी क्षितिजला 500 चं कॅश प्राइज आहे. नेक्स्ट मॅच विजयी संघ शिंदीपाडा या संघाविरुद्ध खेळ, त्यामधून जिंकणारी टीम ट्रॉफीला जाऊ शकेल. सोनापाडा या संघासोबत सेमी फायनल खेळण्याची संधी त्या संघाला मिळेल. प्रत्येकाचं स्वप्न धडाकेबाज आणि धडाकेबाज चषक जर तुम्हाला जिंकायचं आहे तर कामगिरी देखील तुम्हाला धडाकेबाज करावी लागेल. तुमच्या बॅटमॅन धावेंचा धुमधडाका, तुमच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच चेंडूंचे, नक्कीच डॉट बॉलचा पर्सेंटेज, विकेटचा पर्सेंटेज, या सगळ्या गोष्टी वाढल्या तर या मॅचचा धडाका आणि तडाका हा देखील तितकाच प्रेक्षकांना आवडेल. 18 बॉल 44 रन, मॅच संपली नाहीये, सामना बॅलन्स आहे. जोपर्यंत क्षितिज कंठे आहे तोपर्यंत यशाच्या क्षितिजावरती हा सरळगाव संघ कधीही जाऊ शकतो. जर या फलंदाजाला थांबवलं गोलंदाजानं तर कमबॅक होईल. हाफ ट्रॅकर, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, मॅचची गोल्डन विकेट, क्षितिज कंठे बाद. लागलाय फार मोठा धक्का, तो म्हणजे टीम सरळ गावला आणि फलंदाज होतो बाद. विकेट मिळते व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाजांना दिला आता हर्ष, कारण आता क्षितिज कंठेच्या विकेटचा हा धक्का सोसेल का सरळगाव. हार मारण्याचं आणि त्यामध्ये फसले क्षितिज कंठे. षटकातील दुसरा बॉल, पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली आहे तर गोलंदाज देखील आता पेटून उठलाय जिंकण्याच्या ईर्षेनं. हा देखील यंगस्टर आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये तुषारला जो फार चांगली बॉलिंग करतोय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती 10 ला विकेट गेले 2.
लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या फार बाहेर हा बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. पुन्हा पठाण सरांचा इशाराने एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल धाव फलकावरती. डबल 1 लॉस ऑफ 2 विकेट. 1.2 षटकांचा खेळ झालाय. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 रन करायचे त्या मॅच मध्ये. लक्ष फार दूर चाललंय. आव्हान जड वाटू लागलाय कारण गोलंदाजी फार चांगली होतीये. अजून एक सुंदर बॉल पडल्यानंतर मात्र बाहेर फार वाल आहे आणि त्यामुळेच हा चेंडू वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन इथे देखील ऍड केली जाईल. फार बाहेर निघला होता चेंडू पडल्यानंतर. हातभर चेंडू वळण घेताना पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे टीमच्या टोटल मध्ये. धावफलक 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 12 रन. 16 बॉल 42 करायच्यात. चेंडू उंच हवेमध्ये फार वेळ आहे लॉंग ऑफच्या फिल्डर कडे आणि हा घेतला झेल आणि अजून एक सफलता. अजून एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. टीम सरळगाव. तिसरा धक्का त्यांना लागला. डॉमिनेट करत असताना बॅकफुटला लोटत असताना फलंदाजी करणाऱ्या सरळगाव क्रिकेट संघाला न घाबरता संकटावरती चालून जातो असा निडर योद्धा आपण बघतोय तो म्हणजे तुषार, ज्याला पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल आपण पाहिलं तर वाईड आला, एक्स्ट्रा रन आल्या, पुन्हा एकदा त्याला विकेट मिळाली. 3 चेंडू त्यानं टाकलेत, फक्त व्हाईट बॉलच्या 2 रन आले, 2 विकेट्स आहेत, 1 डॉट बॉल. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी करायचे रन्स इथनं 42. 15 बॉल 42, सरासरी फार दूर चालली आहे. मोठ्या फटक्यांची गरज जाते नाहीये. दबाव बनलाय सरळगाव टीम वरती आणि फलंदाज त्या दबावाला बळी पडतात. यू डोंट शो द प्रेशर गेम. सो तुम्ही दबावाखाली खेळलात तर तुम्ही तुमचा नॅचरल गेम दाखवू शकत नाही आहात. त्यामुळे जे प्रेशर आहे ते रिलीफ करावं लागेल, दबाव कमी करावा लागेल. हे सगळे आमचे नक्कीच धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबचे तारे सितारे तुम्ही पाहता. मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आणि पडल्यानंतर चेंडू फार मागे आलाय. रनआउटची संधी होती, कॉल व्यवस्थित झाला नाहीये आणि हा चेंडू देखील इथनं निघून जातो निर्धाव. स्वप्नील शिंगोळे यांचं आगमन होत. या वेलकम आपला फार लवकर आलात. 4:03 झाली. स्वागत आहे आपलं स्वप्नील. जॉब देखील फार इम्पॉर्टंट आहे योगेश दादा. स्पर्धेची जिम्मेदारी प्रत्येकाच्या खांद्यावरती आहे. प्रत्येक जण आपलं काम आणि सगळ्या गोष्टींची जी जिम्मेदारी आहे ती बाजूला सारून या स्पर्धेकडे फार लक्ष केंद्रित करतात. म्हणूनच आज धडाकेबाज चषक महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या मनपटलावरती जाऊन पोहोचलाय. ही स्पर्धा फक्त मुरबाड किंवा शहापूर बेल्ट पुरती आता मर्यादित राहिली नाही आहे. कल्याण डोंबिवली नक्कीच जिथे एक आदर्श क्रिकेट खेळलं जातं त्या बेल्ट मधले जे व्हॉट्सअप सोशल मीडिया ग्रुप आहेत, फार मोठी चर्चा या धडाकेबाज चषकाची सुरू आहे. आवर्जून तुम्हाला सांगेल, फार मोठं कौतुक त्या बेल्ट मध्ये देखील या क्रिकेट स्पर्धेचं होत आहे. कारण तुमची जी मेहनत आहे, तुमचं जे आयोजनाचं स्टँडर्ड आहे, हे सगळं अगदी पाहण्याजोगं आहे. जास्त वेळ घेता, लक्ष सुद्धा शिरगाव टीम फार वेळ तुम्ही घेता, स्पीडअप तुम्हाला करायचं, फास्ट खेळा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ संपन्न. दोन ओव्हर 13 झालेत आणि आता उर्वरित 2 षटक जी शिल्लक आहेत त्यामध्ये करायच्या 41. 12 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. बॉल तयार झालाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर फार उसळी घेताना दिसला, बीट करून जातो फलंदाजाला. अजून एक डॉट बॉल.
सरासरी आता फार दूर गेली आहे. 21 पेक्षा जास्त धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता करायचे रन्स 41. शिंदीपाडा टीमच्या कॅप्टनला हा फर्स्ट अँड लास्ट कॉल आहे. रिपोर्ट करायचं तुम्ही टॉस बॉक्स मध्ये. पडल्यानंतर चेंडू फार बाहेर निघतोय. आधी इन स्विंगर त्यानंतर आउट स्विंगर. दोनही चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती. रिझल्ट मात्र अगदी सारखा. डॉट बॉल फार मोठं उलटफेर करतीये आज टीम शिरगाव सरळगाव संघ, ज्याच्याकडे आज विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. अजून एक धक्का लागलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13, गडी बाद झाले 4 आणि आता फलंदाजीसाठी साईनाथ आला, जो टीमचा कॅप्टन थोडं उशिरा मैदानावरती आला. मागचे काही सामने आपण नंबर 2 आणि नंबर 3 वरती साईनाथला पाहिलं. फास्ट खेळायचं. शिरगाव टीम पेनल्टीचा सामना तुम्हाला लागेल. लक्ष सुद्धा कॅप्टन यष्टीरक्षक आम्हाला योगेश अधिकारी सातत्यानं सूचना देत आहेत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग मुळीच नकोय. अजून एक सुंदर बॉल मात्र यावेळी पडल्यानंतर फार जास्त बाहेर वाला, तर हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जाईल. समीकरण बदलत जिंकण्यासाठी आता करायचे येणारे चेंडू चेंडू हवेमध्ये आणि धक्का लागला. हा 5वा. 14 वरती आपण पाहतोय 4 विकेट होते. त्यानंतर एक व्हाईट बॉल आला. रन झाले 15 आणि त्यानंतर हा धक्का लागलाय. म्हणजे 15 धावा बनवताना तब्बल 5 गडी बाद झाले. अतिशय चांगली गोलंदाजी. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. केवळ खर्च केली व्हाईट बॉलच्या स्वरूपात एकच धाव. म्हणजे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14. समीकरण उरले 7 बॉल 40 रनचं. पुन्हा एकदा मिस्टामिंग बॉल हवे त्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल. अजून एक धक्का लागला. 6 गडी बाद 14 धावा. षटक संपली 3. सरळगाव टीम योगेश दादा का बॅकफुटला याचं कारण तुला सांगतो. मागच्या मॅच मध्ये त्यांना 29 रन चेस करायच्या होत्या. विदाऊट लॉस त्यांनी 27 केल्या आणि ज्या 2 रन्स बनवायच्या होत्या त्या 2 रन करताना त्यांचे 5 विकेट गेले. तिथे जो कॉन्फिडंट लेवल आहे ना तो थोडासा कमी झाला त्यांच्या फलंदाजांचा आणि प्रतिस्पर्धी टीमचा कॉन्फिडंट लेवल हाय झाला की 2 रन बनवताना या संघाला फार वेळ लागतो. ही टीम विकेट्स गमावतीये, मिस्टेक करतीये आणि अगदी त्यामधूनच भरपूर काही शिकलं शिरगाव टीमनं आणि कुठेही त्या टीमनं मॅचची जी पकड आहे ना ती शेवटपर्यंत सोडली नाहीये. 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं पूर्णपणे विस्कळीत करून टाकलं सरळगाव क्रिकेट संघाला. 15 धावा झाले, 6 गडी बाद झालेत आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि रन्स करायचे 39. नक्कीच आमचे भास्कर शिंगोळे, रमेश शिंगोळे, नानू, काळूराम लिहे, दीपक शिंगोळे, त्याचबरोबरीने शरद शिंगोळे, कुशल पाटील, मनोहर शिंगोळे या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पाऊस आला, व्यत्यय फार मोठे आले, मग त्यांनी आम्हाला हे क्रीडांगण, ही क्रीडा नगरी अगदी जशी होती तशी करून दिली आणि आफ्टर लॉंग टाइम
असं वाटलं की एक मोठा फटका येईल, मात्र आता हा सामना फक्त औपचारिकता इथे शिल्लक आहे. फक्त आता 4 चेंडू जे उर्वरित शिल्लक आहेत, आता बाकी आहेत फक्त 3 आणि 3 बॉल 3 षटकार जरी आले तरी मॅच जिंकता येणार नाहीये. बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आले. 54 रनचं टार्गेट जरूर होतं, मात्र सरळगाव ज्या नावासाठी या संघाला जाणलं जातं ते क्रिकेट फार महत्वाचं होतं या संघाच्या माध्यमातून, आणि ते जमलं नाहीये. या संघातील फलंदाजांना फाईट बॅक क्रिकेट त्यांना दाखवता आलं नाहीये. शॉट ऑफ लेन ऑन साइडला पूल केला, बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि जे पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न ते केला जातोय. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. 19 रन झालेत. अजूनही इथनं जर आपण पाहिलं तर 35 धावा करायच्या. फार मोठा फरक नाही ते विजय मिळणार आहे, एक मोठी विक्ट्री मिळणार आहे शिरगाव टीमला. हाफ ट्रॅकर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 54 धावेची गरज होती आणि तब्बल 28 धावेनं हा सामना इथे जिंकलाय, तो म्हणजे टीम शिरगाव संघानं. शिरगाव टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी यायचे. लक्ष सुद्धा शिरगाव टीमचे कॅप्टन, शिरगाव टीमचे कॅप्टन लगेच तुम्हाला टॉस साठी यायचंय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सलामीला येऊन ज्यानं फार दमदार बॅटिंग केली